जळगाव जिल्ह्यात पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षणामुळे गावगाडा तापणार, राजकीय समीकरणांना वेग. पारोळा, चाळीसगाव, धरणगाव, जामनेर तालुक्यात महिलांची वर्णी. जळगाव जिल्ह्यात राष्ट्र सर्वप्रथम मानून ज्ञान देशाला समर्पित करावे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन. जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात आदिवासींच्या आरक्षण बचाव मोर्चा, एसटी प्रवर्गात इतर कोणत्याही समाजाचा समावेश न करण्याची मागणी. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रातील मुख्य जलवाहिनी फुटली, रस्त्यावर अवतरली नदी, नियोजित पाणी पुरवठ्यावर परिणाम. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील शहर व तालुका आदिवासी समाजातर्फे एसटी समाजात बंजारा व धनगर समाजाचा समावेश करू नये यासह इतर मागण्यांसाठी एल्गार मोर्चा काढण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात कांदा पिकाच्या साधणीसाठी शेतकऱ्यांची लगबग, अतिवृष्टीमुळे कांदा पीक झाले पातळ, उत्पादनात घट होण्याची शक्यता. यवतमाळ जिल्ह्यातील 16 पंचायत समितींच्या सभापती पदांचे आरक्षण उद्या ठरणार, जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 10 वाजता सभा, इच्छुकांची उत्सुकता पोहोचली शिंगेला. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याविरुद्ध कारवाई करा, राष्ट्रपितांना पाठवले निवेदन, दारव्हा येथे मात्र फिरू वकिलांचा निषेध. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी तालुका काँग्रेसच्या नेतृत्वात दारव्हा शहरातून शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे शेतकऱ्यावर आलेल्या संकटाबाबत राज्यातील महायुती शासन उदासीन असल्यामुळे शासनाच्या विरोधात बुधवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील त्या 54 आदिवासी बहुल गावांना जारिदा विद्युत उपकेंद्राहून दिवाळीच्या आत वीज द्या, आमदार रवी राणा यांचे निर्देश, आश्वासन समितीची उच्चस्तरीय बैठक. अमरावती जिल्ह्यात महायुती भाजप सरकार विरोधात काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांना कर्जमाफीसह इतर मागण्यांचे दिले निवेदन. चंद्रपूरच्या रस्त्यावरून मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर, विश्रामगृहात आढावा बैठक, सुरक्षेसाठी तत्काळ खड्डे बुजवण्याचे निर्देश. चंद्रपूर जिल्ह्यात दारू नको गावात आंबळी ग्रामस्थांचा एकमुखी ठराव, अवैध दारू विरोधात ग्रामसभा पेटली, प्रशासनाकडे निवेदन सादर. चंद्रपुरातील जिवती येथे यंदा अतिवृष्टीमुळे कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले, पंचनामे न झाल्यास कपाशी तहसील कार्यालयात आणू, सामाजिक कार्यकर्ते दयानंद राठोड यांची मागणी. अहिल्यानगर येथे सरन्यायाधीशांचा अवमान, न्यायाधीश वकील कोठे गेले, असदुद्दीन अवैसी यांची टीका. शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा, शेतात ऊस पिकणार आणि बांधावर नारळ लागणार, कृषी विभागाकडून रही अंतर्गत ऊस तेथे बांधावर नारळ लागवड योजना अनुदान मिळणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे मदत नव्हे तर शेतकऱ्यांची थट्टा, एड सुभाष लांडे यांची टीका. नंदुरबार जिल्ह्यात पालिका प्रभागानंतर आता जिल्हा परिषद गट गणांच्या आरक्षणाकडे नजरा, राजकीय वातावरण निघते ढवळून, 56 गट आणि 112 गणांची सोमवारी आरक्षण सडळ. नंदुरबार जिल्ह्यात वीज कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून आंदोलन सुरू केले. नंदुरबारात अस्मानी आणि सुलतानी संकटात बळीराजा आला मेटाकुटीला, केळी पिकावर करपाचा प्रादुर्भाव, त्यातच मिळतोय अत्यल्प भाव, शेतकरी आर्थिक संकटात. धुळे महापालिका निवडणुकीसाठी 19 प्रभागांची अंतिम रचना जाहीर, प्रारूप प्रभाग रचनेच्या व्याप्तीत किरकोळ बदल, 19 प्रभागातून एकूण 74 नगरसेवक निवडणार. धुळे जिल्ह्यात ईव्हीएम मशीनच्या स्ट्रॉंग रूमचे फायर एडिट करा, महापालिका निवडणूक पोलीस अधीक्षकांच्या सूचना. गुरु गोरक्षनाथ मंदिर घटनेच्या धुळ्यात निषेध, आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी. अकोला जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाच्या चिंतेने माळी महासंघ पदाधिकाऱ्यांची आत्महत्या, छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक, मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्रात जनगणनेचा आग्रह. अकोला जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफीसाठी ओकोटात उद्धव सेनेचे हंबरडा आंदोलन, पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची उपस्थिती, जुने निकष न लावता पुरेसा मोबदला देण्याची मागणी. अकोला जिल्ह्यातील रामदोडा येथे शेतकरी दुहेरी संकटात, पावसानंतर कपाशीवर लष्करी ओढीचा कहर, रामदोडा परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त, पिकांचे नुकसान, उत्पादनात घट होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगर येथे उंडळ गावात शाळेतील मुलांच्या अन्नावर चोट्यांनी मारला डरला, शाळेच्या धान्यगृहाचे कुलूप तोडून तांदूळ तेल डाळ लपास. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गल्लेबोरगाव येथे अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पन्न निम्म्यावर, दाणेही काळवंडले, शेतमालाचा दर्जा घसरल्याने बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी झाले हवालदिल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात शिवना टाकळी परिसरातील पुलाचा भराव गेला वाहून, पुलावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.
बीड जिल्ह्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर महावितरणच्या 7 कर्मचारी संघटनांनी गुरुवारपासून 3 दिवस राज्यव्यापी संपाची हाक दिल्याने जिल्ह्यातील वीज ग्राहकांची चिंता वाढली। बीड जिल्ह्यात पोलिसांकडून सुमारे 2.5 लाखांच्या गांजाची होळी, 11 पोलीस ठाण्यातील 14 गुन्ह्यांमध्ये जप्त गांजा नष्ट। अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना 25 लाखांची मदत द्यावी, कम्युनिस्ट पक्ष किसान सभेची बीडमध्ये निदर्शने। भंडारा जिल्ह्यातील 598 वीज कर्मचारी संपात सहभागी, 72 तासांचे संप, ग्राहक व जनतेच्या हितासाठी वीज कर्मचारी संपावर। भंडाऱ्यातून 25,000 नागरिक सहभागी होणार, नागपूरच्या ओबीसी आंदोलनात सर्वाधिक नागरिक स्ववाहनांनी निघणार। भंडारा जिल्ह्यात खासगी शाळांमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देयके रखडली, उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर, शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या नळाच्या मीटरची भंगारात विक्री, नगरपालिका प्रशासन मेटाकुटीस। खामगाव शहरात हजारो मीटर व साहित्यांची चोरी, विक्री जोरात। बुलढाण्यात भुसावळ चौकातील हॉटेलचे अतिक्रमण पुन्हा काढले, न्यायालयाकडून स्थगनादेश, नगरपालिकेच्या निर्मूलन पथकाची कारवाई। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळ्यात घरकुल निवारण सभेत तक्रारींच्या जागेवर निपटारा, हप्ता वितरणासाठी नवीन प्रक्रिया लागू। धाराशिव जिल्ह्याच्या अर्ध्या सत्तेवर तिचा हक्क, 8 सभापती पदांच्या आरक्षणाचे चित्र स्पष्ट, पुरुष इच्छुकांच्या स्वप्नावर पाणी, उमेदवार शोधताना लागणार कस। धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे सोनारीकराकडून पूरग्रस्त कुटुंबांना आधार, आवश्यक वस्तूचे किट व शालेय साहित्यांची वाटप। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी पंचायत समिती सभागृहात 11 प्रभागातून एकूण 23 उमेदवारांसाठी आरक्षण सडत काढण्यात आली। गडचिरोली जिल्ह्यात पीक नुकसानीचा निधी आला, पण तुम्ही केवायसी केली का? दिवाळीच्या तोंडावर दिलासा, 19,330 शेतकऱ्यांना मिळणार लाभ। शेतका विकायच्या योजनेतून कृषी पर्यटन केंद्र थाटून लाखोत कमवायचं, शेतकऱ्यांना नवी संधी, नोंदणी कर्ज प्रक्रियेसह अनुदानाबाबत मार्गदर्शन, शासनाकडून सुविधा। गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यात झालेले प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने गुरुवारी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। गोंदिया जिल्ह्यात आरक्षणातून महिलांची निराशा, नगराध्यक्ष पदासाठी लढाई खुली, महिलांसाठी एकही जागा राखीव नाही, नेत्यांचे कसं लागणार, कोण देणार संधी। गोंदिया जिल्ह्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या 72 तासांच्या लाक्षणिक संप, वीज कर्मचाऱ्यांचे सरकारविरोधात आंदोलन, मागण्या मंजूर करण्याची मागणी। गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे निशुल्क औषध वितरणाच्या 557 रुग्णांनी घेतला लाभ, सुवर्णप्राशन फाउंडेशन, दीनबंधू ग्रामीण विकास संस्थेचा उपक्रम। हिंगोली जिल्ह्यात खाजगीकरण व पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून वीज कर्मचाऱ्यांनी उपसले संपाचे हत्यार, 3 दिवसाच्या संपात कर्मचारी अभियंते सहभागी। हिंगोली शहरातील खटकाळी परिसरात ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी कबड्डी स्पर्धेत बाजी मारली। हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे ग्रामीण रुग्णालयाचा कारभार ढेपाळला, तपासणारे डॉक्टर्स वारंवार आजारी, परिसरातील रुग्णांची हेळसांड, अधिकारी कर्मचारी कर्तव्यात, हलगर्जीपणा करीत असल्याचा आरोप। जालना जिल्ह्यात नाणे टंचाई, व्यापारी वर्ग अडचणीत। जालना जिल्ह्यात मुलीचे अपहरण करणारे आरोपीला बेड्या, पुणे जिल्ह्यातून आरोपीस घेतले ताब्यात, मुलीची सुटका। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात वडीकाळी येथे शॉर्ट सर्किटमुळे 3 हेक्टरवरील ऊस जळून खाक। कोल्हापूर जिल्ह्यात वीज कामगारांचा एल्गार, खाजगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मम्मा कायदा लावला तरी 70% कर्मचारी सहभागी, राज्यभरात निदर्शने, संप आजही सुरूच। कोल्हापूर जिल्ह्यात कुलगुरू मिळतील का? प्रवेशद्वारातच मोकळी खुर्ची ठेवून उद्धव सेनेचे आंदोलन, विद्यार्थ्यांचे नियोजन कोलमडल्याची तक्रार। कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजीतील शिवतीर्थ ते गांधी पुतळा मार्गावर दिवाळी बाजार भरवण्यास बंदी, थोरात चौकात भरवण्यास महापालिकेची परवानगी। लातूर जिल्ह्यात रेल्वेतील बेडशीट उशी चोरली तर दंडासह 5 वर्षापर्यंत कैद, रेल्वेकडून कठोर नियम। लातूर जिल्ह्यात वीज कर्मचाऱ्यांच्या 72 तासांचा शोक, 530 जणांना नोटीस, लातूर महावितरणकडून मेसा लागू, दिवाळी तोंडावर बाह्य यंत्रणेवर भिस्त। लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आरक्षण सडत सोमवारी होणार। नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत करा, उद्धव सेना रस्त्यावर, शेतकरी व शेतमजुरांच्या तहसील कार्यालयावर मोर्चा। शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार, उद्योजक व्यापाऱ्यांचे बिल वाढणार, सणासुदीच्या दिवसामध्ये ग्राहकांना शोक, वीज विक्री करायचा पडणार बोजा।
नागपूर जिल्ह्यात वीज कर्मचारी संपावर, वीज भवनासमोर निदर्शने. नांदेड जिल्ह्यात पीक नुकसानीपोटी मिळणार 1201 कोटी, ई-केवायसी विना 553 कोटींचे वाटप सुरू. नांदेड जिल्ह्यात आमदार राजेश पवार यांच्याकडून अतिवृष्टीग्रस्तांसाठी 21 लाख मदत, मुख्यमंत्र्यांकडे धनादेश केला सुपूर्द. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे पानसर कनिष्ठ महाविद्यालयाने मिळवले क्रीडा स्पर्धेत यश. वसई जिल्ह्यातील नालासोपारा येथे किनाऱ्यावरचे टेहळणी मोनोरे कोणाच्या जाळ्यात अडकले, सागरी क्षेत्रातील घटनावर कोणाचा वाचक, मागणी करूनही दुर्लक्ष. वसई जिल्ह्यातील मीरा रोड येथे ट्रॅफिक उद्यानातून मुलांसह मोठ्यांना मिळणार वाहतुकीच्या नियमांचे धडे, माजी महापौर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मीरा रोडमध्ये लोकार्पण. वसई जिल्ह्यातील पालघर येथे ऊसाचे पीक शेतात नसल्याने बांधावर नारळ लागणार नाही. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे जमिनीत पाणी मुरेना, सोयाबीन कापूस वेचणी करता येईना. परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी यासह इतर मागण्यांसाठी गुरुवारी शेतकऱ्यांनी जिंतूर तहसील कार्यालयावर जागरण गोंधळ मोर्चा काढला. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात सततच्या पावसाने मोसंबीच्या फळगळतीत वाढ, शेतकरी चिंतेत. पुणे जिल्ह्यातील कोडवण येथे नुकसान भरपाईसाठी मुळशीत शिवसेनेचे आंदोलन. पुणे जिल्ह्यातील चाकण येथे आश्वासने नकोत, कामे मार्गी लावून चाकण परिसर वाहतूक कोंडी मुक्त करा, PMRDA सुनावले. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात कोजागरी पौर्णिमा साजरी. रायगड जिल्ह्यातील 8 पंचायत समित्यांवर महिला राज, रायगडमधील 15 पंचायत समिती सभापतींची आरक्षण सडक जाहीर. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे महावितरण कर्मचाऱ्यांच्या खासगीकरणाविरोधात एल्गार. रायगड जिल्ह्यात लाखो खर्चूनही महाडकरांचा प्रवास खड्ड्यातूनच. रत्नागिरीतील काँक्रिटीकरणाचे काम नागरिक व्यापाऱ्यांनी रोखले, सणाच्या काळात काँक्रिटीकरण न करण्याची मागणी, मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन. माणसांचे जगणे हे सन्मानपूर्वक हवे, सर्वांबरोबर न्यायालयही तुमच्यासोबत, AM आंबेडकर. रत्नागिरी जिल्ह्यात त्या वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, लाजा तालुका बौद्धजन संघाचे राष्ट्रपितांना निवेदन. सांगली जिल्ह्यातील पुलूस तहसील समोरच बांधली जनावरे, कुंडुल वाजर रस्ता बंद केल्याच्या निषेधार्थ उपोषण. सांगलीत अमराईला तळ्याचे स्वरूप, प्रशासन लक्ष देणार का, महापालिकेचे दुर्लक्ष, पावसाच्या पाण्याने तळी साचली, झाडांना धोका. साताऱ्यात गाड्यांची विक्री बुंगाट, जिल्ह्यात 1916 वाहनांची विक्री, GST कपातीने 1.5 कोटींच्या उलाढालीत वाढ. शेतीत कोण करिअर घडवणार, एग्रीच्या अनेक जागा रिकाम्या, राज्यातील स्थिती, सातारा जिल्ह्यात ही खासगी आणि शासकीय कृषी महाविद्यालये. सातारा जिल्ह्यात अहवाल मिळाला, बदलीसाठी बोगसगिरी करणाऱ्या 112 गुरुजींचे प्रमाणपत्र अपात्र, व्याप्ती वाढली, 67 जणांची प्रमाणपत्र तपासणीकडे पाठ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात डोल बजाव, कृषी मंत्री हटावचा नारा, विमा कंपनीचा गैरव्यवहार, महाविकास आघाडीची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावतवाडी येथे कंजिफा आणि दशावतार कलांचे राष्ट्रीय सन्मान, देशाच्या इतिहासात प्रथमच गोलाकार स्वरूपातील पोस्टर कार्डची निर्मिती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कनेडी येथे गोणसर ग्रामपंचायतमध्ये सुरू झाले आपलं सरकार सेवा केंद्र. ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे KDMC मधील अंधाधुंदीने आयोग उपाध्यक्षांचा चढला पारा, प्रशासनाची काढली खरडपट्टी, कारवाईची करणार शिफारस, अहवाल सादर करण्यात येणार. वर्धा जिल्ह्यात शहरालगतच्या 3 महसूल मंडळाच्या अतिवृष्टीत समावेश करा, गावकऱ्यांची मागणी, पालकमंत्री पंकज भोयर यांना दिले निवेदन. वर्धा जिल्ह्यात गट विकास अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करा, मनरेगातील महाघोटाळा प्रकरण, पंचायत समिती समोर धरणे आंदोलन. वर्धा शहरात उडाले स्वच्छतेचे दिंडवडे, नागरिकांचे आरोग्य धोक्यात, नगरपालिकेचे होत आहे दुर्लक्ष. वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे कापसाच्या गाडीचे वाहतूक करणारे ट्रकला अपघात, चालक गंभीर जखमी, ट्रकचे मोठे नुकसान. वाशिम जिल्ह्यातील मानोऱ्यात सोयाबीनचे उत्पादन घटले, दरात घसरण, मेहनतीचे पीक तोट्यात. वाचनामुळे विचारशक्ती वाढते आणि व्यक्तिमत्व सुसंस्कृत बनते, भावना गावडी. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त प्रदर्शन.